Forget not. आणि आम्ही हे विसरू नये. Psalm 136. 136. Turn with me. स्तोत्र 136. Psalm 136, verse 23. आणि 23. Dear people of God, माझ्या प्रियांनो, once upon a time, एकेकाळी as we heard the wonderful testimony of our brother Samir, that how God touched his life, changed his life. You know, once upon a time, we all went away from God. आणि जसं आम्ही आमचे बंधू समीर शेख यांची साक्ष ऐकली की कसं देवानं त्यांना स्पर्श केला आणि देवानं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं, तर एकेकाळी आमच्याही जीवनामध्ये आम्ही देवापासून लांब होतो. Our iniquities, our sins had separated us from God. आणि आपले पाप जी आहेत, आपल्या पापामुळे आम्ही देवापासून वेगळे झालेले होतो, देवापासून दुरावलेले होतो. You know, the sin was like a wall between us, and it has separated us from God. आणि जे पाप आहे ते तुमच्या आपल्या आणि देवामध्ये ते आडभिंतीप्रमाणे होतं आणि त्या आडभिंतीनं तुम्हाला आणि मला देवापासून वेगळं केलेलं होतं. We were crying out to God, but we thought that God never heard us. आणि मग आम्ही देवाला आरोळी मारत होतो, देवाला ओरडत होतो की देवा तू कुठं आहेस, पण आपल्याला वाटत होतं की देव आमचं ऐकतच नाहीये. We wanted God to touch our life, but we never experienced that. आणि आपल्याला आपली इच्छा होती की देवाने आपल्या जीवनाला स्पर्श करावं, पण कधीच आम्ही त्याचा अनुभव घेतला नव्हता. But in spite of all that situation, God touched our life. It was that sin had separated us, but God touched our life. God heard our voice. आणि मग त्या पापामध्ये असतानाच पापापासून आपण देवापासून वेगळं झालेला असताना सुद्धा देवानं आम्हाला त्या स्थितीमध्ये स्पर्श केलेला आहे. देवानं आमची आरोळी त्या स्थितीमध्ये ऐकलेली आहे. That is what Psalmist says, 136 verse 23. आणि हीच गोष्ट स्तोत्रकर्ता 136 वचनामध्ये आणि 23व्या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे. Who remembered us in our low estate, for His mercy endureth forever. आणि ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली, त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. Dear people of God, माझ्या प्रियांनो, you know, when we are into low estate, in our problems, nobody will come to us. आणि माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही खरोखर समस्येमध्ये असतो, आमच्या दैन्यावस्थेमध्ये असतो, एकाकी जीवनामध्ये असतो, त्यावेळेस कोणीच आमच्याकडे येत नाही. We need to go. We go to people asking for help and need of our life. आणि मग त्या समस्येमध्ये आम्हाला लोकांच्याकडे जावं लागतं, आम्हाला कोणाकडे तरी हात पसरून आमच्यासाठी मदत मागावी लागते की कृपा करून या परिस्थितीमधून मला बाहेर काढ, मला सहाय्य कर. But dear people of God, पण माझ्या प्रियांनो, this morning we need to know one thing. या सकाळच्या वेळेस एक गोष्ट आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. Who remembered us in our low estate. आणि कोणी आमची त्या दैन्यावस्थेमध्ये आमची कोणी आठवण केलेली आहे. It is a God who remembered us in our low estate. आणि हा देव आहे ज्याने आम्हाला त्या दैन्यावस्थेत असतानाच तर आमची आठवण केली आहे आणि तो आमच्याकडे आलेला आहे. Psalm 136 verse 1 says, "Oh, give thanks unto the Lord, for He is good, for His mercy endureth forever." आणि स्तोत्र संहिता 136 आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. It is His mercy endureth forever and ever. आणि त्याची दया सनातन आहे, सार्वकालिक आहे. He says, "Give thanks unto the Lord, for He is a good God." आणि मग स्तोत्र संहिता आपल्याला सांगत आहे की देवाला धन्यवाद द्या, कारण देव चांगला आहे. And who remembered us in our low estate. आणि ज्याने आम्हाला आमच्या दैन्यावस्थेत आम्ही असताना आमची आठवण केलेली आहे. Dear people of God, माझ्या प्रियांनो, when I was looking at word, meaning of that word that is remembered, आणि मग ज्यावेळेस मी त्या शब्दाकडे बघत होतो, तो जो विसरू नका हा जो आठवण करा, remember, God remembered us. देवाला आपली आठवण देवाने आमची आठवण केली, या शब्दाकडे ज्यावेळेस मी पाहतो. You know, remember that word
Greek word for the remember is mimnesko. आणि मग आठवण करणे या शब्दासाठी जो ग्रीक भाषेचा शब्द आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे मिम्नेस्को. Mimnesko means to remember, to recall. आणि आठवण करणे किंवा पुन्हा आठवणे. Or sometimes it was there, but I have forgotten. Sorry. Okay, this is what. Like we said, so it is like remembering or to recalling. आणि मग काही वेळेस काही गोष्टी तिथंच असतात आणि मी विसरून जातो. नंतर आपल्याला आहे इथं आहे म्हणजे आठवण करणे, पुन्हा आठवण करून देणे. Means God remembered us. Means God, He remembers. He recalls us. आणि मग देवाने आपली आठवण केली. And remembered remember the Hebrew word for remembered is zakar. आणि मग हिब्रू शब्द जो आहे तो झकार आहे त्याच्यासाठी. And dear people of God, I am so touched by this sentence when I was studying. It's a zakar is a covenant language. आणि मग झकार याचा जो अर्थ आहे तो कराराचा भाषा हे असा त्याचा अर्थ होतो. How we can understand, like see today people have no value for one another. आणि कसं मी हे समजू शकतो की आजच्या जगामध्ये लोकांना एकमेकांची किंमत राहिलेली नाही. People may give all sign paper everything but still they can cheat us. आणि मग लोक कदाचित आम्हाला पेपरवर लिहून देतील, सह्या करून देतील तरी आम्हाला फसवतील. But in olden days, पण जुन्या लोकांच्या मध्ये किंवा जुन्या काळामध्ये once the word is given, that is given. आणि शब्दाला किंमत होती. एकदा शब्द दिला म्हणजे तो दिला. People were, means they remember what they say. आणि मग लोक जे ते बोलत होते किंवा जे शब्द वचन देत होते त्याची आठवण ते ठेवत होते. It's a covenant language. That is what we call it. आणि मग ती करार होता, बोललेला शब्द पाळणे एक रीती होती किंवा ती पद्धत होती. Once they said means it is done. आणि मग एकदा तरी म्हटलं की हो मी हे करतो म्हणजे ते केलं. Doesn't matter what the situation, financial condition, but once they said it is done, it's done. मग त्यामध्ये काय परिस्थिती येईल, काय त्रास होईल किंवा आर्थिक परिस्थिती काय असेल त्याचा ते विचार करत नसते. शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. Especially in the marriages you see in the olden days. आणि विशेष करून जुन्या काळामध्ये लग्नासंदर्भाने मी विचार केला. Their children were very small. आणि ज्यावेळेस लग्न ठरवलं जायचं ते लहान मुलांचीच ठरवायचे, लहान असायचे. Children were small, they don't know anything. Boy, girl, they don't know anything. आणि मग खूप लहान असे त्यांना काही कळायचंच होतं नाही. Far off relatives. आणि मग कुठंतरी नातेवाईकांनी His grandfather, head of the house, he makes a covenant. आणि मग घरातले आजोबा जे घराचे प्रमुख आहेत त्यांनी ते शब्द दिलाय की तुझी पोरगी माझ्या घरची सून होईल. Yes, your daughter will be mine. That's it. Word is word. My daughter is given to your son. That's it. शब्द तो शब्द. माझी मुलगी तुझ्या मुलाला दिली. Now to let you the girls or boys, they will come and say, you had given me the word, no? आणि मग नंतर ते तुम्ही आम्हाला शब्द दिला होता म्हणजे परिवाराच्या ह्याच्यामध्ये येऊ. That is a recalling. आणि ते आठवण करून And they kept the word, that is zakah. आणि मग ते त्या वचनाचं ते पालन करायचे ते म्हणजे जाकार म्हणजे वचनाचं पालन करणे. God remembered us means He remembered what word He had given us. आणि मग देवाने आमची आठवण केली म्हणजे याचा अर्थ आहे की देवाला आम्हाला त्याने काय शब्द दिला होता, देवाने आमच्यासाठी काय वाचा मांडली होती त्याची त्याने आठवण केलेली आहे. When I was studying, I love to study on different language translations. So 123 words in different translation we'll look to. आणि ज्यावेळेस मी अभ्यास करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला वेगवेगळ्या भाषांतरामधून अभ्यास करायला आवडतं. तर हा जो 136 आणि 33 वचन आहे त्याचं वेगवेगळ्या भाषांतरामध्ये काय सांगितलेले ते बघूया. Amplified it says, to him who earnestly remembered us in our low estate and imprinted us on his heart. आणि मग अँप्लिफाइड बायबलमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस मी आमच्या दैन्यावस्थेमध्ये होतो, ज्यावेळेस मी आमच्या कठीण काळामध्ये होतो, त्यावेळेस देवाने आमची आठवण केलेली आहे
प्रतीक जणू आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलेला आहे. How did he remember? आणि कसं त्यानं आमची आठवण केलेली आहे? Oh, earnestly. He remembered us and our image he imprinted on his heart. आणि तर अगदी व्याकुळ होऊन आमची आठवण केलेली आहे आणि आपली जी प्रतिमा आहे त्यांना आपल्या हृदयामध्ये म्हणजे स्वतःच्या हृदयामध्ये त्यांना साठवलेली आहे. Can you just imagine? Our image he printed on his heart. आपलं प्रतिरूप देवानं त्याच्या हृदयामध्ये साठवून ठेवलेलं आहे. Another translation says, when we were down, his love never quits. Rescued us from trampling foot. आणि मग ज्यावेळेस आम्ही नाशाच्या गर्तेत पडत होतो, त्या खाईमध्ये आम्ही होतो, त्याचं प्रेम आमच्यासाठी कमी नाही झालं, तर त्यानं आपला हात पुढं करून त्यानं आपल्याला त्या नाशाच्या गर्तेपासून त्याला वर उचललेला आहे. We were so down. आम्ही खूप खाली निघून गेलो. We were about to be trampled by Satan. आणि मग एक आम्हाला त्या सैतानाला कुचललं जावं एवढ्या क्षणापर्यंत आम्ही गेलो. But from there God rescued us. Remember this? He rescued us from that situation. आणि मग देवानं तिथून त्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढलेला आहे. And another translation says, आणखी एका भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे, who kept us in mind when we were in trouble. आणि मग ज्यानं आम्हाला आपली आठवण केली ज्यावेळेस आम्ही खरोखर संकटामध्ये होतो, त्रासामध्ये. He kept us in mind when we were in trouble. आणि त्यानं त्यावेळेस आमची आठवण केलेली आहे. We think, when we are in trouble, we think nobody is there, nobody cares for us. आणि ज्यावेळेस आम्ही त्रासामध्ये असतो, दुःखामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं कोणच माझं नाहीये, कोणालाच माझी काळजी नाहीये. But when we are in trouble, God keeps us in mind. पण विसरू नका माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही त्रासामध्ये असता त्यावेळेस जगातलं कोणी असो ना असो, देव तुमच्या बरोबर असतो. He remembered. Another translation says he remembered us when we were humiliated. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं की ज्यावेळेस आम्हाला तुच्छ लेखण्यात येतं, ज्यावेळेस आमच्यावरती आरोप प्रत्यारोप होत असतात, अपमान होत असतो, त्यावेळेस देवाची आठवण करतो. He remembered us. Another translation says he remembered us when we were defeated, when we were failure. आणि मग दुसऱ्या भाषांतर सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये हारलेलो असतो, आम्हाला वाटतं की आमच्यामध्ये काहीच चांगलं नाही, नॉट गुड फॉर नथिंग, त्यावेळेस देवाची आठवण करतो. He remembered us when we were in trouble and our outer weakness. आणि तो आमची आठवण करतो ज्यावेळेस आम्ही त्रासामध्ये असतो आणि आमच्या अशक्तपणामध्ये आमची आठवण करतो. Dear people of God, माझ्या प्रियांनो, He remembers us. तो आमची आठवण करतो. He never forgotten us. त्याने कधी आम्हाला विसरलेलं नाही. Psalmist, when he is writing this psalm, that who remembered us in our low estate. आणि ज्यावेळेस स्तोत्रकर्ता आहे, स्तोत्र लिहित आहे, ज्याने आम्हाला त्या आमच्या दैन्यावस्थेमध्ये आमची आठवण केली. As Lord has taught us from the character of David. आणि ते जसं आम्हाला दाविदाच्या जीवनामधून शिकवत आहे. Turn with me to Psalm 8, verse 4 and 5. आणि स्तोत्र 8 त्याचं 4 आणि 5 वचन आम्ही बघूया. That's what David says. Psalm 8, verse 4 and 5. What is man that thou art mindful of him, and the Son of Man that thou visitest him? For thou hast made him a little lower than the angels, and hast crowned him with glory and honor. मर्द मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव व थोरवी याने मुकुटमंडित केले आहे. Fourth verse says, what is a man that thou art mindful of him? In another translation it says,
why people are so important to you that you think of them. आणि मग 4थं वचन जसं आम्हाला सांगतं की मध्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की जणू काही मी देवाला विचारत आहे की मनुष्य जो मरणार आहे तो नाश होणार आहे, तो तुझ्यासाठी इतका महत्वाचा काय आहे की तू त्याची आठवण करतोस. Do you understand people what I'm telling? तुम्हाला कळते का मी काय सांगण्याचा प्रयत्न करते? We are so important to God. आणि आम्ही देवासाठी खूप 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 महत्वाचे आहोत. We don't think of ourselves. That much God thinks of us. आणि जेवढा आम्ही आमच्या स्वतःचा विचार करत नाही, स्वतःला जितकं आम्ही महत्व देत नाही, तितकं देव आमच्याबद्दल विचार करत आहे, तितकं महत्व देव आम्हाला देत आहे. That is what God is trying to teach us, that we are not supposed to forget how much God thinks about us. He remembers about us. आणि हीच गोष्ट आज देव आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही हे विसरता कामा नये की देव आमच्याबद्दल किती चिंता करत आहे, किती तो आमची काळजी घेतो, किती आमची आठवण करतो. We are so important that God cannot forget us. आणि आम्ही इतके महत्वाचे आहोत की देव आम्हाला विसरू शकत नाही. Many times, many things we can forget. पुष्कळ वेळा पुष्कळशा गोष्टी आम्ही विसरून जातो. Human tendency. मानवी स्वभाव आहे. But some things, can we say I forgot? काही गोष्टी ज्या आहेत आम्ही म्हणू शकतो की मी विसरलो. Can you say I forgot eating? काय आम्ही म्हणू शकतो की मी खायला जेवायला विसरलो. I have good examples. I can tell you lot of things how people forget. आणि माझ्याकडे खूप सुंदर अशी उदाहरणं आहेत की बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. Even लोक विसरतात. husband forget about the wife also. You know that? आणि इव्हन पतीनं पत्नीला सुद्धा विसरलेलं माहिती आहे तुम्हाला. One day husband in this story. No, I will not tell that. One day one man took his wife to the market. आणि मिरजेमधली घटना आहे, त्याचं नाव मी सांगत नाही, पण त्यांनी आपल्या पतीला घेऊन मार्केटला गेले. And he left here in a shop to buy something. And he had some work. He went ahead. आणि मग एका दुकानामध्ये आपल्या पतीला सोडलं की तू ठीक आहे खरेदी कर, थोडंसं काम त्यांचं होतं, पुढे त्यांनी गेले काम करण्यासाठी. He went ahead. He did his work and he went home. आणि तिथं गेले, आपलं काम केलं आणि घरी गेले. And asked his daughter, "Where is your mother?" आणि अजून मुलीला विचारलं तुझी आई कुठे आहे? She said she went with you, you know. Oh, I think I forgot that in the shop. आणि जर ते मुलीला उत्तर दिलं की अरे ती तुमच्या बरोबरच तर गेली होती, मग त्यांना आठवलं अरे मी तिला दुकानातच विसरून आलो. Possible. शक्यता आहे. But we will never forget about eating. पण आम्ही खाणं कधी विसरलो. That is what our thinking is. आणि ही आमची विचार करण्याची विचारसरणी आहे. We think our stomach is very important. We need to eat. We never forget that. आणि मग आपल्याला वाटतं की आपलं पोट खूप महत्वाचं आहे आणि मग आम्हाला खाणं गरजेचं आहे, आम्ही ते कधी विसरत नाही. God says, "Forget not His benefits." आणि देव आम्हाला सांगत आहे की त्याचे उपकार विसरू नकोस. We are so important that He remembered you and me. आणि आम्ही इतके महत्वाचे आहोत की तो तुमची आणि माझी आठवण करतो. That's why we are here. आणि म्हणून असं बोलतात. Around us, wherever you are staying, think of that area. आणि आपल्या आजूबाजूला जिथं कुठं तुम्ही राहता त्या एरियाचा विचार करा. Hundreds of thousands of people around you there. आणि जवळपास हजारो लोक आपल्या आजूबाजूला असतात. But among them, God has chosen you. पण त्यामध्ये देवाने तुम्हाला निवडले. He remembered of you. आणि त्याने तुमची आठवण केली. And fifth verse says, "For thou hast made him a little lower than the angels." आणि 5व्या वचनात आम्हाला सांगितलेलं आहे की तुला देवापेक्षा किंचित असे कमी केलेले आहे. How did He create us? How did He made us? आणि काय कसं त्याने आम्हाला ते निर्माण केलेलं आहे. Another translation says, "You put us in charge of your handcrafted world." आणि मग तू आम्हाला त्या संपूर्ण जगावरती ज्याला तू हाताने निर्माण केलं, तुझ्या हस्तकृतीचे आम्ही आहोत, त्या हस्तकृतीला या जगावरती एक अधिराज्य करण्यासाठी तू आम्हाला ठेवलेला आहेस. Many people love handcrafted things. आणि पुष्कळ लोकांना हस्तकृती ज्या आहेत घडवलेल्या त्या आवडतात. Isn't it? I do love. I appreciate the talent, the character. That is the talent God has given them. It's not an
especially whenever I go outside, old buildings, old crowd things, when I look at, just we think of beautiful things. आणि मग मला देखील आवडतं जी कलाकृती असते, हस्तकलाकृती ज्याला आम्ही म्हणतो, त्याला मलाही आवडतं की लोकांची जी कलाकुसर आहे, त्यांचं जे टॅलेंट आहे ते बघायला. ज्यांच्याबद्दल आपण बाहेर जाऊन विशेष करून ज्या जुन्या इमारती असतील किंवा त्यावरती केलेलं नक्षीकाम असेल ते पाहण्यामध्ये खरोखर आनंद येतो. But God, He created this universe, this world. देवानं हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली. His handcrafted, it is His work. आणि त्याची हस्तकृती. In Romans it says He has manifested Himself in the nature. आणि मग त्यानं आपल्या सृष्टीमध्ये आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याला घातलेलं आहे. He revealed Himself by the nature so we can think and understand God. आणि मग त्या सृष्टीकर्त्यानं त्या निसर्गामध्ये स्वतःला प्रकट केलेलं आहे. त्याला पाहून सुद्धा ज्यावेळेस आम्ही बघतो एखाद्या सुंदर असं गोष्टी आम्ही सहज देवाला म्हणतो की देवा बरोबर काय सुंदर असं तो निर्माण. I love on Facebook I see lot that natural things, photos of birds, flowers. I love them. आणि मला सुद्धा जे नैसर्गिक सुंदर गोष्टी आहेत त्या मला आवडतात. फेसबुकवरती सुद्धा मी बऱ्याचदा बघत असतो की पक्षी आहेत, सुंदर सुंदर जे बागीचा असतील किंवा डोंगर असतील हे बघायला मला आवडतं. On this creation God has put us in charge. आणि ह्या निसर्गावरती देवानं आम्हाला अधिराज्य दिलेलं आहे. Repeated to us your Genesis charge. Means what is the creation you have made, you have put us in charge of that. आणि जे काही तू निर्माण केलेलं आहे, जी सृष्टी तू निर्माण केलेली आहे, त्या सृष्टीचा मालक म्हणून तू आम्हाला ठेवलेला आहे. Have you really thought of these things what we are going to see now? आणि मग कधी तुम्ही ह्यावरती विचार केलेला आहे, म्हणत केलेला आहे की जी गोष्ट असं मी आता पाहत आहे. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Do you have cats, dogs? Have you come across? आणि मग आपल्या घरामध्ये मांजर, कुत्र जे आपण पाळतो, तुम्ही पाळलेलं असतं. Or on the roads we see cattle, people they take cow, buffaloes and other things. आणि मग जे पाळीव प्राणी आहेत जे आम्ही रस्त्यावरती बघतो की गाई, म्हशी जे आहेत ते लोक घेऊन जात असतात. Yesterday night I was watching something on the Facebook. आणि काल रात्री मी फेसबुकवरती काही पाहत होते. It's abroad, but she was still talking in Marathi also. आणि मग ते अब्रॉडमध्ये होते ते मराठीमध्ये सुद्धा बोलत होते. ए ग बाई, उत्तर खाली तू तिथं काय करायला लागलीस? What are you doing on the table? She's telling the goats. आणि मग ती अशा प्रकारे त्या शेळीशी बोलत होती. And she's telling cows, तू तिथं कशी काय गेलीस? How did you go inside there? Who allowed you to go inside? Who permitted you to go inside? Come out, come quickly out. She called and they came out. आणि मग ती ताईला म्हणाली तुला कोणी सांगितलं तिथं जायला, कोणी परवानगी दिली, तू कशी काय तिथं गेलीस, बाहेर आहे. आणि ती बाहेर पण आली. And the goats were on the table, standing and jumping. She said it's a weekend for them, so they are enjoying. आणि मग त्या ज्या बकऱ्या होत्या त्या टेबलवर उभ्या छान उड्या मारत आहेत, आनंद उपभोगत आहेत. And one goat was a female cat. She was pregnant. She said, "You are pregnant. You are standing on the table. Down and then jump down." आणि मग जसे काही एका स्त्रीला बोलतो तसं त्या शेळीला सांगत आहे, अगं तू बरोबर आहेस तरी तू उड्या मारतेस, खाली आहे. आणि ती खाली आहे. Have you ever thought of that? आणि कधी तुम्ही ह्याचा विचार केला? Cattle, dogs, cats, everything, creation, all the animals, they obey you and me. आणि कधी तुम्ही हा विचार केलेला आहे की हे जे पाळीव प्राणी असतील आपल्या आजूबाजूला, म्हणजे मांजर, कुत्रा असो किंवा गाय, बकरी असो, तुमच्या आणि माझ्या गोष्टी त्या आज्ञा पाळल्या. There is one Marathi saying. एक मराठी म्हण आहे, उत्कृष्ट किंमत देतात. बरोबर आहे का? Means even dog also doesn't obey you. Means what value you got. आणि मग काय किंमत आहे तुम्हाला असं तर तुम्हाला असतात. But today that God has remembered us
and He has given us the authority over all these cattle. आणि पण आज देवाने आमची आठवण केलेली आहे आणि या सर्वांवरती त्यांना आम्हाला अधिकार दिलेला आहे. I don't know what you think of. आणि मला माहिती तुम्ही काय विचार. Many years back, true example I tell you, true story. I went to Itzalkaranji for outreach. आणि मग पुष्कळ वर्षापूर्वी मी इचलकरंजीला सुवार्ता कार्यासाठी गेलो होतो. We were going door to door with the literature. आणि आम्ही घरोघरी जाऊन सुवर्तमान वाचलेलो होतो. So there was like a complex kind of, the many shops were there at this side, and there was a road, and there many houses were like this. आणि मग एका कोपऱ्यामध्ये पुष्कळशी दुकानं होती, मध्ये रस्ता होता आणि पुष्कळशी घरं होती. So I went inside to give the literature to all the houses. आणि मग मी त्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये सुवर्तमान देण्यासाठी गेलो. As I gave and as I was coming out, आणि मग देऊन जसं मी मागे येत होतो, one big huge dog just barked and came on. आणि एक मोठा असा कुत्रा जो आहे भुंकून माझ्यावरती अंगावरती आला. I just said in Jesus' name, and it kept on. आणि मग मी फक्त एवढंच बोललो की येशूच्या नावामध्ये, आणि तो शांत झाला. You will not believe it. मी कदाचित विश्वास If ठेवला. somebody would have been there, they would have ran or screamed or jumped there because dog is after me. आणि मग दुसरं कोणी असेल तर कदाचित पळून गेला असता, उडी मारून गेली असती, कारण कुत्रा मागे लागला. I'm not saying I'm not great, मी म्हणत नाही की मी but फार मोठा I आहे. know what God has given me that authority. पण मला माहिती की मी कोण आहे आणि देवाने मला काय अधिकार दिलेले आहे. You know, many times when I go on the roads, many dogs are there, and they are there. That is their character, nature. They bark, they come after us, but I'm not scared of them. पुष्कळ ज्यावेळेस मी रस्त्यावरती जातो, कुत्र्याचा स्वभाव आहे, तो भुंकून अंगावर येतो, पण मी त्याला घाबरत नाही. So what I'm trying to say, that God, He has remembered us, and on the handcrafted creation, God has made us in charge of them. आणि मग देवाने आमची, मी तुम्हाला काय सांगत आहे की देवाने आमची आठवण केली, त्याची जी हस्तकृती आपण आहोत, त्या हस्तकृतीला त्याने या सर्वांवरती अधिकार दिलेला He आहे. has made us lords of cattle, lords. आणि मग त्या सर्वांचा जे निसर्गाचा किंवा या सर्व पशु पक्ष्यांचा प्रभू असं त्याने आपल्याला बनवलेलं आहे. Second Samuel. दुसरं शंभर Second Samuel chapter 7. आणि सातवं Second Samuel chapter 7 दुसरे शंभर याचा 7वा अध्याय and 18th verse. Second Samuel chapter 7 verse 18. Now we have studied already from the character of David. आणि मी दाविदाच्या व्यक्तिमत्वावरून शिकलेलो आहोत. You know, Elizabeth was his mother, आणि त्याची आईचं नाव जे इलिझाबेथ आहे. and she was considered as an adulterous woman. आणि तिला समाजामधून एक व्यभिचारिणी स्त्री या ओळखलं जात होतं. And David was considered as an adulterous woman's son, illegal son. आणि दाविदाला सुद्धा त्या पापाचं प्रतीक म्हणजे तिनं व्यभिचार केला आणि त्याचा तो मुलगा आहे असं त्याला संबोधलं जायचं. And wonderful we saw, but in spite of that, God made David as a king of Israel. आणि मी खूप सुंदर पाहिलेलं आहे तसं देवानं दाविदाची आठवण केली आणि त्या इस्रायलामध्ये त्याला राजा म्हणून नेमलं. So 2 Samuel chapter 7 verse 18 it says, Then when King David came and sat before the Lord, and he said, Who am I, O Lord God? And what is my house that thou hast brought me hitherto? दुसरे शमूएलचा 7वा अध्याय 18वा वचन. मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे प्रभो देवा, मी कोण व माझे घराणे काय की तू मला एकवर आणावे. Dear people of God, अशा प्रियाने as David said, तसं दावीद म्हणतो. have you really thought of कधी तुम्ही असं विचार केलेला? I'm grateful unto God. मी नेहमीच देवाला धन्यवाद देतो. Whatever I am today, मी आज जे काही मी आहे it is because of Him. हे त्याच्यामुळे आहे.
I am neglected because of my character, my behaviors. आणि माझं जे वागणं होतं किंवा माझं जे गोष्टी होत्या त्यामुळं घरात सुद्धा मला तुच्छपणाची वागणूक दिली जायची. I was known as like a prodigal son, you can say. आणि तुम्ही असं म्हणू शकता की उन्हाळ्या पुत्रासारखं मला समजलं जायचं. There was nothing good in me. माझ्यामध्ये काहीच चांगलं I was good for nothing. मी कशासाठी चांगला असं घडलं जायचं. That's why I thought it's the best thing to come out of all these problems is to commit suicide. आणि म्हणून मी असा विचार करायचा की सर्व समस्येमधून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे आत्महत्या करणे. But in such a situation, पण अशा परिस्थितीमध्ये nobody invited me. कोणीच मला बोलवलं नव्हतं. God remembered me. पण देवाने माझी आठवण केली. God brought me back to Him. आणि देव मला तिथं घेऊन आला. And God touched my life and changed my life. आणि देवाने मला स्पर्श केला माझ्या जीवनाला बदललं. Among all the lists, God has made me stand in His name. आणि त्या सर्व लोकांच्या मध्ये देवाने मला त्याच्या नावासाठी उभं केलं. So that's why always whenever I remember, I stand. Whenever I remember, I am so grateful to God. आणि म्हणून ज्या वेळेस मला हे आठवतं मी खरोखर देवाला खूप धन्यवाद देतो. I remember, how God is a great. आणि मी आठवण करतो की खरोखर देव किती चांगला. Because always I say to God, आणि नेहमीच मी देवाला म्हणतो God, you are a potter, I am clay in your hand. आणि देवा तू कुंभार आहेस मी तुझ्या हातामध्ये माती आहे. Make me as you want me to. आणि प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला कर. Break me, mold me as you want me to be, Lord, you make me. आणि मला मोड आणि तुझ्या इच्छेनुसार जसं तुझी इच्छा आहे की मी असावं तसं मला तू घडव. Have you ever thought over before? आणि कधी तुम्ही अशा प्रकारे कधी विचार केलेला What condition we were in before आणि कशा परिस्थितीमध्ये आम्ही आधी होतो when we did not knew God? ज्यावेळेस देवाला आम्ही ओळखत नव्हतो. But in such a situation, आणि त्या परिस्थितीमध्ये we did not remember God. आम्ही देवाला आठवण केलेली नाही. We had not come to God. आम्ही देवाकडे आलेलो नाही. We have not chosen God. आम्ही देवाची निवड केलेली नाही. But God has chosen us. तर देवाने आम्हाला निवडलेलं आहे. God remembered us. देवाने आमची आठवण केलेली आहे. And today, whatever we are today, पण आजचे काही आम्ही आहोत it is because of Him. हे त्याच्यामुळे आहे. David's father, दाविदाचे जे वडील brothers, भाऊ all the society, संपूर्ण समाज they rejected. त्यांनी सर्वात त्याला नाकारलेलं होतं. They hated him. त्याचा द्वेष ते करत होते. God chose a shepherd boy to be king over Israel. पण देवानं त्या मेंढर पाळणाऱ्या त्या छोट्या मुलाला दावीद इस्रायलाला दावीद म्हणून राजा दिला. Dear people of God, अशा प्रियानं what God can do through us, देव आमच्याद्वारे काय करू शकतो we can never imagine. आणि त्याची कधी कल्पना सुद्धा नाही करू शकतो. He is the author and the finisher of our faith. आणि आमच्या विश्वासाचा निर्माण करता आणि पूर्ण करणारा तोच आहे. The good work which He has begun in us, आणि जे चांगलं काम त्याने आमच्यामध्ये निर्माण केलेलं आहे He will bring it to pass. आणि ते पूर्णत्वामध्ये नेणारा तोच आहे. So He has remembered us, remember that. आणि एक लक्षात घ्या की त्याला आमची आठवण केलेली आहे. Sarah was 90 years old. आणि सारा जी होती ती 90 वर्षाची होती. But the scripture says in Genesis chapter 21, पण वचन सांगतं उत्पत्ती याचा 21व्या अध्यायामध्ये Lord remembered and visited Sarah. आणि देवाने साऱ्याची आठवण केलेली तिची भेट घेतली. Dear people of God, माझ्या प्रियानो in many situations we were in, आणि मी पुष्कळशा परिस्थितीमध्ये कदाचित असतो. but God remembered and visited us. देवाने आमची आठवण केलेली आहे त्याची भेट घेतली. Because we all are very, very, very important to Him. कारण आम्ही सर्वजण त्याच्यासाठी खूप 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 महत्त्वाचे आहोत. Just to save your life and my life, आणि तुमचं आणि माझं जीवन वाचवण्यासाठी He gave His only begotten Son for you and me. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. Turn to Psalm 144. स्तोत्र 144 कडे आम्ही वळलो. Psalm 144 verse 3 and 4. स्तोत्र 140 3 आणि 4 वचन.
144 Psalm verse 3 and 4. 144 स्तोत्र 3 आणि 4. Lord, what is man that thou takest knowledge of it, or the Son of Man that thou makest account of it? Man is like a vanity. His days are as a shadow that passeth away. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष ठेवावे. मनुष्य शाश्वत आहे, त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. Dear people of God, माझ्या प्रिय, do we understand तुम्हाला लक्षात येते from where we have come? आम्ही कुठून आलेलो आहोत? We have come, God has made us out of that dust. आणि आम्हाला त्या देवानं त्या मातीपासून निर्माण केलेला आहे. And we will return to the dust. आणि आम्ही पुन्हा मातीलाच मिसळणार आहोत. But still, पण तरी we are like earthen vessels. आणि आम्ही त्या मातीच्या भांड्यासारखे आहोत. Anytime we can pray. तरी आम्ही फुटू शकतो. And if we were in the place of God, if we were in the place of आणि जर God, आम्ही देवाच्या ठिकाणी असतो, we would have said it's a foolishness to put the diamonds, gold in a earthen vessel. आणि मग आम्ही म्हणणार की अमूल्यच्या गोष्टी आहेत आपल्यासाठीच्या जगित दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिलं तर आम्ही सुद्धा कधी ठेवत नाही की मातीच्या भांड्यामध्ये आम्ही अगदी मौल्यवान वस्तू ठेवत नाही. We never keep diamond and gold in the mud pot. आणि आम्ही त्या मातीच्या भांड्यामध्ये महत्वाच्या गोष्टी किंवा अमूल्य गोष्टी ठेवत नाही. But you know, in God's eyes we are so precious. आणि देवाच्या दृष्टीने आम्ही इतके महत्वाचे आणि इतके अमूल्य असतात. In this life, God has put His Spirit in us. आणि देवाने त्याचा आत्मा जो आहे आमच्यामध्ये ओतलेला आहे. His Spirit He has put in us. आणि त्याचा आत्मा त्याने आमच्यामध्ये ओतलेला आहे. He has made you and me as a temple of the Holy Spirit. आणि मग त्याने तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याचा मंदिर बनवलेला आहे. Job says in chapter 7. योबाच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायामध्ये म्हटलेला आहे. Job chapter 7 verse 7. योबाचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय and 17 verse. Job chapter 7 verse 17. What is man that thou shouldest magnify him, and that thou shouldest set thine heart upon him? मानव काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याच्यावर ठेवावे. How does God looks at us? आणि देव आमच्याकडे कसं बघतो? He looks at us that magnifies. आणि तो आमच्याकडे त्याचं लक्ष पुरवतो. That he thinks that like he magnifies us. श्रेष्ठ बनतो. आणि तो आम्हाला श्रेष्ठ प्रिय असं तो मानतो. What is that man that thou shouldest magnify? आणि मानव तो काय की तू त्याला थोर म्हणावे. He thinks of us as a great. आणि तो आम्हाला थोर असं करतो. That thou shouldest set thine heart upon him. आणि तू आपले चित्त त्याचवर ठेवावे. Why his heart is upon us? आणि का त्याचं हृदय आमच्यासाठी आहे? Because we are precious in his sight. कारण आम्ही त्याच्या दृष्टीने खूप मौल्यवान आहोत. That's why in Romans it says, while we were yet sinners, आणि म्हणून रोमकरासपत्रामध्ये सांगितले की जेव्हा आम्ही पापीच होतो, Christ died for us. येशू आमच्यासाठी मरला. Means we are so precious. म्हणजे आम्ही इतके महत्त्वाचे आहोत. We are so precious in the sight of God. आणि आमच्या देवाच्या दृष्टीकोनातून आम्ही इतके अमूल्य आहोत. To redeem from that slavery, from that bondage, from that curse, He had to shed His Son's blood. आणि मग त्या पापापासून, त्या नाशापासून, त्या श्रापापासून आम्हाला वाचवण्यासाठी, आमची सुटका करण्यासाठी त्याच्या पुत्राचं रक्त सुद्धा त्याला सांडावं. So what God has done and doing in our life, we are not supposed to forget. आणि म्हणून देवाने आमच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे आणि काय करत आहे ते आम्ही विसरता कामा नये. When we were in trouble, in the lowest state, we were in
देवाने आमची आठवण केलेली आहे. God did not leave us. देवाने आम्हाला सोडलेलं नाहीये. And God says in 13th chapter Hebrew that I will never leave you nor forsake you. आणि पुस्तकामध्ये देवाच्या वचन आम्हाला सांगतं की मी कधी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, this morning I would encourage या सकाळच्या वेळेस मला तुम्हाला उत्तेजन करतो. God who loves us so much आणि देव जो आमच्यावर इतकं प्रेम करतो and He remembered us. आणि तो आमची आठवण करतो. That's why we are here. आणि म्हणून आज आम्ही इथं आहोत. So don't forget what the Lord is doing in your life. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये देव काय करत आहे हे विसरू